तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला वाशिम महामार्गावरील सावरखेड टोलनाक्यावर टोल वसुलीऐवजी थेट दहशत सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका वाहनधारकाला शिल्लक पैशांच्या कारणावरून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लाठीकाठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे। मालेगाव हे गाव टोलनाक्याच्या अगदी जवळ असल्याने स्थानिक वाहनधारकांकडून टोल आकारणीवरून वारंवार वाद होतात। मात्र याला कायदेशीर मार्ग न धरता थेट हिंसाचाराचा मार्ग निवडला जात असल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे याच टोलनाक्यावर याआधीही अरेरावी, नियमबाह्य वागणूक आणि मनमानी कारभाराच्या तक्रारी समोर आल्या आहेत। कंत्राटदारांच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांची गुंडगिरी सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार की प्रकरण थंडवस्त्यात जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर।